काय होऊ शकतं? हे वाचा सर. गुरुजी काय लिहिलं या पत्रामध्ये? ज्योतिबा फुले यांची सत्यशोधक समाज नावाची एक संस्था आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की की ग्रॅज्युएशनमध्ये जर भीमराव पास झाला तर त्याचा उत्सव त्यांची संस्था देखील साजरा करेल. त्यामुळे छोट्या जातीतल्या मुलांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. सर, परिस्थितीचं गांभीर्य आणि व्यापकता समजून घ्या आणि भीमला परीक्षा देऊ द्या. भीमाला बसू द्या, परंतु सगळ्यांच्या मागे. धन्यवाद सर. प्रिन्सिपल सर काय म्हणाले ऐकलं नाही तुम्ही? तिथे बसून परीक्षा देऊ द्या मला. ए, कोणी मारलं? हा? नाही मारलं सर. कोणीच नाही मारलं भीम. परीक्षेची वेळ झाली आहे. सगळ्यांकडे 3च तास आहेत. अरे भीमराव, लागलं. जा उपचार करून घे तुझ्यावर आणि तुझ्या पत्नीवरी. परीक्षा द्यायची तुला काही गरज नाहीये. हा भीमराव खरंच आगीसारखा वाटतोय. जर ही वेळेवर विझवली नाही गेली तर ही खूप काही जाळू शकते. ही आग नाही विझणार सर. विझवावी लागेलच हिला. नाहीतर दलित समाजातील एका मुलाने जर पदवी परीक्षा पास केली तर तो आदर्श बनेल. आणि जेव्हा आदर्श समोर असेल तर खूप पिढ्या तयार होऊ शकतात. सर, ही तर चांगली गोष्ट आहे ना की प्रत्येक वर्ग शिकेल. आणि एक शिक्षक असण्याच्या नात्याने आपल्याला आणखी काय पाहिजे. तसंही हे आपलं कर्तव्य आहे की आपण समाजात आदर्श स्थिती निर्माण करण्यासाठी अखंड प्रयत्नशील राहायला हवं. मला यावर तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुम्ही शिक्षकाची नोकरी खूप नंतर केली आहे.
परंतु या जातीमध्ये तुम्ही खूप आधीपासून जगत आहात. जा इथून. आता सहन होत नाहीये. काय बोलले ते? तिचं दुखणं कधी थांबल? डॉक्टर साहेब म्हणत होते की औषध तर दिलंय, आता हळूहळू असर होईल, तेव्हा जाऊन कुठं आराम मिळेल. कबीर नाव जर्जरी कोडे घेवन हार हलके हलके तिरी गए बूढ़े तिनी सरभा बूढ़े तिनी सरभा. कारण तुमची परीक्षा, त्या परीक्षांचे परिणाम, तुमचा विजय आहे हे समजा बऱ्याच जणांसाठी जास्त गरजेचं आहे. कबीर सीप समंद की रटे पियास पियास समुदही तिनका करी गिने स्वाति बूंद कियास स्वाति बूंद किया. तुम्ही आज जर का मला दुःखात सोडून निघून गेलात तर आईच्या नजरेत तुम्ही माझ्यासाठी गुन्हेगार बनाल ना. ही रमा तुम्हाला या गुन्ह्यातून मुक्त करते. चला सगळ्यांनी लिहिणं थांबवा. चला चला चला. चला उठा उठा उठा. आपापल्या उत्तरपत्रिका द्या. चला. आणि प्रश्नपत्रिका देऊ नका. चला लवकर या.
भीम, औषध लाव. आज आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिलं आहे कोण्या एका शिष्याला रडत रडत परीक्षा देताना. आणि ते अश्रू परीक्षेच्या भीतीमुळे नाही आहेत, दलित पीडा आणि कष्टामुळे होते. भीम, ह्या पिढीला नेहमी लक्षात ठेव, कारण अशी पीडा वेळेच्या मातीत जन्माला येऊन जेव्हा फळायला फुलायला लागते तेव्हा भविष्याला बदलून टाकते. घे औषध लाव. अरे लाव लाव, औषध लावून घे भीमराव. बरं, ऐकण्यात आलंय की तू डायरी लिहितोस. तर आता जेव्हा पण डायरी लिहिशील तर हे लिहायला विसरू नको की तू भलेही स्वतःला किती समजूतदार, खूप हुशार समजत असशील, पण लोक तुझी लायकी फक्त एवढीच समजतात की ज्याच्या जे मनात येईल ते तुला फेकून मारू शकतील. हे तर नक्की लिहीन डायरीमध्ये. पदवीधर परीक्षेचा दुसरा पेपर दुखण्याने घेरला होता. पण चांगलं झालं की तुमच्यापैकी कोणीतरी मला डस्टर फेकून मारला. मी इथे कॉलेजमध्ये दुखण्यात होतो आणि माझी बायको रमा तिथे हॉस्पिटलमध्ये दुखण्यात आहे. ह्याच बहाण्याने गुरुजी, आजच्या परीक्षेमध्ये आम्ही दोघांनी दुखणं सहन केलं. माफ करा गुरुजी. जोपर्यंत मी बघत नाही की रमा ठीक आहे, मी औषध नाही लावू शकत. सर, तुमचा हा शिष्य समजतो की अशा मोठ्या मोठ्या बाता केल्याने हा मोठा बनेल, पण असं कधीच नाही होणार. तू जा, कारण तुला नाही समजणार. कोणाच्या तरी मोठमोठ्या बाता समजण्यासाठी स्वतः देखील थोडंसं मोठं असणं खूप गरजेचं असतं. समजलं नाही? तुम्हाला समजलं, बस झालं. सर, तुम्ही शिक्षक असून, मी शिपाई असून आपल्याला हे समजत आहे का ह्यो भीमराव एक दिवस या कॉलेजचं नाव नक्कीच मोठं करेल. एक दिवस असं येईल जेव्हा भीमच्या नावानं या कॉलेजचं नाव आठवलं जाईल. रमा, तू बरी आहेस? अशी अचानक कशी तुझी तब्येत बिघडली? माहित नाही ताई. दुखायला कधीपासून लागलं होतं? मी काल रात्री जेवले, त्याच्यानंतर सुरू झालं. तू आराम कर. रमा, कशी आहे तुझी तब्येत? हा, बरी आहे. तुमची परीक्षा कशी झाली? आणि हे लागलं कसं तुम्हाला? तू पडून राहा. हे बघ रमा,
ह्या जगामध्ये प्रत्येकजण तुझ्यासारखा नसतो, जो मी परीक्षेला जावं म्हणून स्वतः दुःख सहन करेल. काही लोक असेही असतात जे मी परीक्षा देऊ नये म्हणून दुखणं देतातही. फक्त छोटीशी जखम आहे, बाकी काही नाही. भीम भाऊ, रमा, तुम्ही दोघं गप्पा मारा. मी आणि लक्ष्मी जाऊन डॉक्टरसनी विचारून येतो की रमाला आम्ही कधी घरी घेऊन जाऊ शकतो. हो विचारा. आम्ही आलोच. चल, काळजी घे. सांग ना, कशी आहेस तू? आधीपेक्षा बरी आहे. तुमची परीक्षा कशी झाली? परीक्षा चांगली झाली. ऐका, तुम्ही ना माझ्यासाठी जास्त त्रास घेऊ नका. का? बायको आहेस तू माझी. हा तर्क तुमचा किती दिवस चालणार? म्हणजे मला समजलं नाही. तुम्हाला जे बनायचं आहे, लोकांना रस्ता दाखवायचा आहे, दुसऱ्यांच्या सुखदुःखात तुम्हाला साथ द्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला माझ्यापासून लांब राहावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही लांब राहणार तेव्हा दुःख आणि त्रास दोन बी असो. त्याच्यासाठी तुम्ही थांबणार तर नाही, आणि नाही तुम्हाला थांबायचंय. म्हणून सांगते, चुकीचं बोलत होते काय? बरोबर बोलते. म्हणून तुम्ही माझ्या दुःखाबाबतीत जास्त विचार करू नका. माहित नाही तू बरोबर बोलतेस की चुकीचं, पण माझी फक्त एवढीच गोष्ट तू लक्षात ठेव की तू माझी ताकद आहेस, माझी ऊर्जा आहेस तू. मला आणखी काही माहित नाही. काहीतरी फरक पडलाच असेल भीमच्या परीक्षेमध्ये. ज्याची बायको इतकी आजारी असेल तो शांतनं एकाग्र मनाने परीक्षा देऊ शकत नाही. काहीतरी मार्क त्याचे नक्कीच कमी येतील. फक्त या परीक्षेत भीम नापास होऊ दे. तर रमाच्या जेवणामध्ये औषध तुम्ही मिसळलं होतं. काय पुरावा आहे तुझ्याकडं की रमाच्या जेवणात मी औषध मिळवलंय ते? म्हणजे तुम्ही चालाक अजून बनल्या नाहीत म्हणून पकडल्या गेलात. हे काय वायफळ बोलतेस? काय पकडले गेले म्या? हेच की जो चलाक असतो तो प्रश्न विचारल्यावर पुरावा नाही मागत, तर अशा प्रश्नावर तो उत्तर न देता प्रश्न विचारतो की अच्छा, रमाने काहीतरी खाल्लं होतं म्हणून तिचं पोट दुखत होतं. हे बघ, इतकी समज नाहीये माझ्यात. अन ना तू कोणी पोलीस कप्तान आहेस की तुझ्या शंकेमुळं मला काही देणं घेणं आहे? आई, हे तर मला चांगलंच ठाव आहे की रमाच्या जेवणात तुम्हीच काहीतरी मिसळलं असेल. कारण जेवण खायच्या थोडा आधी बाहेर जोकू काका कपडे जाळत होते आणि आम्ही समदे बाहेर धावत गेलो, पण तुम्ही बाहेर नंतरच आलेलात. पण म्या कोणालाच काय बी नाही बोलणार, कारण बोलणं तर बराबर आहे तुमचं. तुम्हासनी गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काहीच पुरावा नाहीये. पण आई, यापुढे लक्षात ठेवा, जर पुराव्या सकट पकडला गेलात ना तर म्या तुम्हाला सोडणार नाही.